बेल्ले आरोटेमाळा येथे अखंड नामयज्ञ गेली 24 वर्ष उत्साहात संपन्न होत आहे। दिनांक 25 डिसेंबरपासून सुरू झालेला अखंड हरिनाम सप्ताह नामवंत कीर्तनकारांची कीर्तन सेवा या काळात संपन्न होत असते। काकडा, गाथा भजन, पारायण, हरिपाठ, कीर्तन, महाप्रसाद, जागर असे कार्यक्रम संपन्न होत असतात। एक दिवस आमटी भाकरी असते। त्या दिवशी आरोटेमाळा येथील सर्व महिला चुलीवरती भाकरी करतात व तो महाप्रसाद कीर्तनानंतर सर्वांना दिला जातो। प्रोत्साहनपर या महिलांना अखंड हरिनाम सप्ताहाच्या कमिटीच्या वतीनं बक्षीसही दिलं जातं। एक दिवस दिंडीची मिरवणूक संपूर्ण बेल्ले गावातून काढली जाते। या मिरवणुकीमध्ये आदर्शवत प्रत्येक वर्षी उपक्रम राबवले जातात। आरोटेमाळा म्हणजे एक शिस्तप्रिय या मळ्यातील एकोप्याचे दर्शन आज समाजाला दिसते। मिरवणुकीमध्ये महिला पुरुष अगदी हरिनामाचा जप करत फुगड्या खेळत आपला आनंद व्यक्त करत असतात। हरिभक्तपरायण विकासानंद महाराज मिसाळ यांच्या काल्याच्या कीर्तनाने या नामयज्ञाची सांगता होत असते। ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद, आरोटेमाळा, बेल्ले। काय काम चालू आहे? काय जेवण आहे आज? काय निमित्त आहे? बोल ना जरा याच्यामध्ये. कशा निमित्त आमटी भाकरी? सप्ताह चालू आहे ना. कुठला? हनुमंतरी कोणता माळा? आरोटेमाळा. मग आज जेवण काय आमटी भाकरीचं? कीर्तन कोणाचं आहे आज? हिंगोले महाराज। मग हे आचारी करत नाही का भाकरी? नाही, आम्हाला आवडतं ना भाकरी करायला. आमच्या मळ्यात पहिल्यापासून आहे. हां, आमच्या मळ्यात पहिल्यापासून चालू आहे. काय आमटी भाकरी? आमची भाकरीचं आम्ही मग आता किती दिवसाचा सप्ताह असतो? 5 दिवसाचं. 5 दिवसापैकी एकच दिवस तुम्ही स्वयंपाक करता का? आजचा आणि 5 दिवस मग आचार्याचंच असतं। किती वर्ष झाले सप्त्याला? 22 वर्ष तुम्ही भाकरी करताय। तुम्हाला आवडतं म्हणून? घरात आहे का चूल? आहे ना काय? आहे चुली अजून? मला वाटलं सवय आहे आम्हाला. सवय आहे। मावशी काय नाव आहे तुमचं? कमाला असं होते. कुठं असता तुम्ही? मुंबईला असतो. मुंबईला चूल आहे का? मग आता सवय आहे का चुलीची? चुलीची सवय नाही, पण इथं होती सवय. डोळ्यात पाणी यायला लागलं तुमच्या? आता दुराणी येणारच ना. किती वर्षांनी करता भाकरी? 1 वर्षांनी. चुलीवरती 1 वर्षांनी. प्रत्येक वर्षी करता? प्रत्येक वर्षी. तुमच्या सप्त्यालाच? हो, सप्ताह. बाकी इतर वेळेला घरात काय गॅसवरती. करताय अजून घरात गॅसवर? हो. हे करताना कसं वाटतंय? खूप छान वाटतं. वर्षातून एकदा दूर घ्यायला भेटतं. मग सगळ्या महिला एकत्रित करतात हो, तेव्हा सर्वजण एकत्र करतात. तो आनंद वेगळा। आनंद वेगळाच असतो. आज आमटी भाकरी आहे। हो, आनंद वाटतो. काय करताय? आमच्या इथे सालबादप्रमाणे यावर्षी सप्त्याचं नियोजन केलेलं आहे। त्यासाठी आम्ही आज आमटी भाकरीचा महाप्रसाद ठेवलेला आहे। त्याची सर्व बायका मिळून आज भाकरीचं नियोजन करतायत। आवडी. तुमचं नाव काय? माझं नाव राजश्री मच्छिंद्र आरोटे। काय करता तुम्ही? भाकरी करते. नाही, प्रोफेशनल गृहिणी आहात का? नाही, मी फार्मासिस्ट आहे, MNC मध्ये जॉबला आहे. हां हां। कसं वाटतंय गावाला आल्यावर? खूप छान. आम्ही दरवर्षी येतो. आपल्या गावाकडची प्रथा आहे, त्याच्यामुळे जपायला काही हरकत नाही. पण चुलीवरती भाकरी कधी वर्षातून एकदाच का? हो हो, कधी नाही करत. याच्या आधी कधी केलेलं नाही आहे. माहेरी कधी केलं की नाही? नाही नाही, कधीच नाही. चुलीवर नाही केले. म्हणजे चुलीवर करण्याचा आनंद कसा आहे? चांगलं आहे. आज जेवणाला काय मग? आमटी भाकरीचा प्रसाद आहे. आमटी भाकरी कशी खातात माहिती आहे का? हो, चुरून खातात. मी आणायच्या, माझे मामा आणायचे आहेत. माझ्या अरे वा. आईचं माहेर आणे, त्याच्यामुळे मला आमटी भाकरीचा पूर्ण हे आहे. अनुभव आहे म्हणायचा? हो 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 फक्त चुलीवरती इथं झाल्यावरती आरोटे झाल्यावरती करायला लागल्या? हो. हो, ते नक्की आरोटे झाल्यावरच करायला लागलं.